संभाजीराजे जे आहेत त्यांनी नुकताच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे। त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह अरबी समुद्रामध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर आता गेटवे ऑफ इंडियावरून छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते या बोटीच्या मार्गाने ज्या ठिकाणी या जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि अशा प्रकारचे हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी जे आहे ते करण्यासाठी संभाजीराजे या ठिकाणावरून आता गेटवे ऑफ इंडियावरून निघालेले आहेत। साधारणतः 5000 कार्यकर्त्यांची नोंदणी त्यांनी या ठिकाणी केलेली होती, मात्र 50 कार्यकर्त्यांची पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना बोटीमध्ये बसून आता संभाजीराजे जे आहेत ते या स्मारकाच्या ठिकाणी जे आहेत ते रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। तर संभाजीराजे छत्रपती आता शिवस्मारक शोध मोहिमेवरती गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। 50 कार्यकर्त्यांसह ते ज्या ठिकाणी जलपूजन झालेलं होतं शिवस्मारकाचं त्या ठिकाणी जाणार आहेत। प्रतिकात्मक हे आंदोलन आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रशांत बडे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 50 कार्यकर्त्यांना घेऊन संभाजीराजे छत्रपती आता निघालेले आहेत। सुरक्षा खूप महत्त्वाची आहे कारण बोटीतून हा सगळा प्रवास होतोय। कशी सुरक्षा आहे आणि कोणकोणते 50 कार्यकर्ते संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत असणार आहेत? अमोल, माझ्या मागे जर बघितलं तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, प्रवक्ते आहेत, त्या अशा 50 जणांना महाराष्ट्राच्या विविध भागातून हे 50 कार्यकर्ते जे आहेत ते निवडण्यात आलेले आहेत। आणि खरं तर हा समुद्र मार्ग आहे, त्यामुळे पोलिसांची मोठी कुमक देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर आहे। त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला या ठिकाणी लाईव्ह जॅकेट जे आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। त्याच्याशिवाय बोटीमध्ये कोणालाही घेण्यात येणार नाही असं छत्रपती संभाजीराजे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना खडसावून सांगितलेले आहे। त्यामुळे ज्या ठिकाणावरून ज्या ठिकाणी हे स्मारक आहे त्या स्मारकापर्यंत ज्या ठिकाणी हे स्मारक बनणार होतं, ज्या ठिकाणी जलपूजन विधी झालेला आहे, तर त्या आपण जर बघितलं संभाजीराजे यांनी सूचना केलेली आहे की इथे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या स्मारकाकडे आता छत्रपती या ठिकाणावरूनच या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याला अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जर आपण बघितलं त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये एक दुर्बीण देखील आहे। याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांना जिथपर्यंत परवानगी मिळालेली आहे तिथून हा जलपूजनाचा जिथे झालेला कार्यक्रम आहे, जिथे ही मूळ जागा होती ते ठिकाण थोडं दूर असणार आहे। पुढे नावल चा एरिया जो आहे, नेव्हीचा एरिया, पुढे त्याची बाउंड्री आहे आणि त्यामुळे यांना तिथपर्यंत जाण्याची परवानगी मिळणार नाहीये असं पोलिसांनी त्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे दुर्बिणी देखील सोबत घेतलेल्या आहेत। या दुर्बिणीतूनच आपण पुढचं जे स्मारकाचं ठिकाण आहे त्याचा शोध घेऊ अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर आता ह्या बोटी रवाना होत आहेत। 2 बोट्स आहेत, त्याबरोबर एक स्पीड बोट आहे, ती देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणावर रवाना होते आहे। एकूण गेल्या 2 तासापासून गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आपण जर बघितलं तर अगोदर 5000 कार्यकर्ते जे आहेत ते छत्रपती संभाजीराजे यांच्या बरोबर या बोटीतून या स्थळावर जाणार होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शोध घेण्यासाठी जाणार होते। मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना रोखलं। मोठी खडाजंगी पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये झाली आणि त्यानंतर 50 कार्यकर्त्यांना या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर जाण्यासाठीची परवानगी मिळालेली आहे। आणि आता ह्या 2 बोटी सगळ्या सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण करून या ठिकाणावरून रवाना होत आहेत। गेटवे ऑफ इंडिया पासून साधारणतः अर्धा तासापर्यंतचा हा प्रवास असेल आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या स्मारकाची पाहणी छत्रपती संभाजीराजे करतील। खरं तर ही पाहणी म्हणजे एक प्रतिकात्मक आंदोलनच छत्रपती संभाजीराजे यांनी केलेले आहे, कारण 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलपूजन विधी केलेला होता। मात्र 2016 नंतर या ठिकाणी कोणतीही पुढची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, स्मारकाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाली नाही आणि त्याचाच कुठेतरी निषेध अशा प्रकारच्या प्रतिकात्मक आंदोलनातून छत्रपती संभाजीराजे यांनी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। 8 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचा, स्वराज्य संघटनेचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून नोंद देखील झालेली आहे। आणि अशा वेळेस छत्रपती संभाजीराजे जे आता सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या स्मारकाच्या शोधासाठी निघालेले आहेत। गेटवे ऑफ इंडियावर दाखल झालेले आहेत। गेटवे ऑफ इंडियामधून आता काही क्षणामध्ये या दोन्ही बोट ज्या आहेत
त्या या स्मारकाच्या ठिकाणी रवाना होतील आणि त्या ठिकाणी या स्मारकाच्या कामाची छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते पाहणी करतील। आणि एकूणच आता जर आपण बघितलं तर या बोटीवर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज पाहायला मिळतात, त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत आणि काही वेळात ही बोट जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर या सगळ्या आज सकाळपासून घडलेल्या घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते प्रतिक्रिया देतील। अमोल, प्रशांत, या सगळ्या घडामोडींच्या अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत। आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवर निघालेले होते। सध्या ते एका बोटीनं काही निवडक कार्यकर्त्यांसोबत ज्या ठिकाणी शिवस्मारकाचं जलपूजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी जाणार आहेत। त्याआधी काही वेळापूर्वी संभाजीराजे छत्रपतींनी राज्य सरकारला, केंद्र सरकारला काही सवाल देखील विचारले। शिवस्मारकाचं काय झालं हा महत्त्वाचा सवाल विचारतानाच छत्रपती शिवरायांच्या नावानं राजकारण करणं थांबवा असं आवाहन करत गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाबतीत नेमकं काय झालं, सरकारनं त्यासाठी नेमका किती निधी दिला ते सांगावं, हाही महत्त्वाचा सवाल त्यांनी उपस्थित केला। सोबतच इतरही अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले, ज्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता। तो मुद्दा होता की राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असताना सुद्धा शिवस्मारकाला नेमका विलंब का होतोय, दडपशाही नेमकी का केली जातीये, याचं उत्तर सरकारनं द्यावं। आपल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा संभाजीराजे छत्रपतींनी यावेळेला संवाद साधलेला होता। कार्यकर्त्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन करण्याचं आवाहन यावेळेला संभाजीराजेंनी केलेलं होतं। मात्र आता आपण दृश्य पाहतो आहोत स्क्रीनवर, एका बोटीच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती आपल्या कार्यकर्त्यांसोबत ज्या ठिकाणी शिवस्मारकाचं जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी म्हणून जात आहेत। सुरक्षिततेच्या सगळ्या उपाययोजना केल्यानंतर या बोटीच्या माध्यमातून हे कार्यकर्ते आणि संभाजीराजे आता गेटवे ऑफ इंडिया कडनं निघतायत। त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो। संभाजीराजे छत्रपतींनी काही महत्त्वाचे सवाल विचारलेले आहेत राज्य सरकारला, केंद्र सरकारला। याच अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेऊया। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। प्रशांत, संभाजीराजेंनी राज्य आणि केंद्र सरकारला देखील काही सवाल विचारलेले आहेत। राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असून सुद्धा शिवस्मारकाला विलंब का होतोय, शिवस्मारकाचं काम अजून का सुरू होत नाहीये असा प्रश्न विचारला गेलेला आहे। काय नेमकी त्याबद्दलची माहिती? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।